देशभरात विमानतळावर लाखोंच्या संख्येने प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे आणि उड्डाणांमधील अनियमिततेवरून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। इंडिगो एअरलाईन्सच्या नियोजनात मोठी चूक झाल्याचं डीजीसीएने सुनावलंय। दरम्यान 8 डिसेंबरपासून विमान उड्डाणांची संख्या कमी करू अशी माहिती इंडिगोने डीजीसीएला दिली, तर 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत उड्डाणं सुरळीत होतील असं स्पष्टीकरण इंडिगोकडनं करण्यात आलंय। यहाँ पे ये चाहते हो कि लोग यहाँ पे आप लोगों के कपड़े फाड़े, वीडियो डाले ऑनलाइन और धज्जियां उड़े। शॉर्टेज पिरियडला 450 पाहिजे तर घेणं तर इंडिगो विमान कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे, ज्याचा फटका आता विद्यार्थ्यांना बसताना बघायला मिळतोय। पुण्यातल्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी दिल्ली विमानतळावर अडकले आहेत। एस्टोनिया या देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्ससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। इंडिगो एअरलाईन्सची उड्डाणं वेळेवर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत, तसे इंडिगोचे सीईओ एल्बर्स यांनी म्हटलेलं आहे। काही दिवसांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत इंडिगोने माफी मागितली आहे आणि वेळेवर विमानसेवा सुरळीत करणं हेच आमचं ध्येय आहे असंही इंडिगोने स्पष्ट केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।